मध्ये नाही यायचं. आज तू मध्ये पडू नकोस. तुझ्या लेकीने आज जे काही केलं ना त्याची शिक्षा मी तिला देणार आहे. आणि तू जर मध्ये पडलीस ना तर तुलाही सोडणार नाही मी. पुढे मी तुला सोडणार नाही. तू जे केलंस तुमच्या आई काय बोलतात? काय केलं मी? मला काहीच कळत नाहीये. तुम्ही माझ्या भावाच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. त्या कुठल्याशा चिटफंडच्या घोटाळ्यामध्ये तो सहभागी होता असा आरोप आहे त्याच्यावर. पोलीस कस्टडीमध्ये तो आता. तुम्ही केलेल्या कंप्लेंटवर पोलिसांनी त्याला अटक केलं. तुम्हाला माहिती होतं सलील या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे? म्हणजे मला माहित होतं. त्या संदर्भातच बोलायला मी बघितलं. तुम्हाला बघितलंस तरी तुला मी 1000 वेळा सांगत होते. ही पोरगी ना आपल्या आयुष्याला लागलेलं डस्टर आहे. कीड. प्रत्येक वेळेस वाईट घडलं हे हिच्यामुळे घडलं. प्रत्येक वेळेस कशी येते ग मांजर आडवी आल्यासारखी. आताही बघितलं सगळं माहित होतं हिला. सगळं तरी जाणून बुजून मुद्दामून केलं आणि माझ्या सलीला अडकवलं. नाही मी खरंच का ग? हा तुला याला नादाला लावायचं होतं ना पण मी ते होऊ दिलं नाही. माझ्या धाकट्यावर असा सूड उगवला. अहो नाही मी खरंच काही केलेलं नाहीये. जसं सलील या घोटाळ्यात सामील आहे त्याच्याकडून चूक झाली हे कळल्यावर मी लगेच पोलिसात गेली आणि अडकवलं माझ्या पोराला. कोण समजतेस तू स्वतःला? कोण आहेस तू? पोलीस आहेस? वकील आहेस का जज आहेस? आणि तू कोण ठरवणार माझ्या पोराने काय केलं, चूक केलं का बरोबर केलं? कोण आहेस तू? तुला कळतंय का ग तू काय केलंस ते? माझ्या पोराच्या आयुष्याचं वाटोळं केलंस. वाटोळं. पोलीस रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव लागलं कायमचं. आता शिक्का घेऊन मिरवेल आता सगळीकडे. काय केलंस तू? तुला नाही गेले तमाशा. आई हे काही करून जमणार नाही आता. सलीलला इथनं बाहेर काढणं गरजेचं आहे. माझ्या निष्पाप पोराला हिने अडकवलंय. चल आई तू चल आधी आई आई चल. आई एवढ्या विचारा तुमच्या लाडक्या लेखीला. तिच्या कर्माने अजून किती लोकांसमोर आपल्याला मान खाली घालावी लागणार आहे. प्रश्न फक्त आपल्या इज्जतीचा राहिलेला नाहीये. हे सगळं जर विराज सरांना कळलं ना तर काय होईल याचा विचार करा. समीर 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 त्या समीरने ना आपल्या सुखाला चूड लावली नुसती. अर्पिता घरीच नाही नाही अर्पिता घरीच नाही बाबा मला समीरशी बोलायचं आणि आताच बोलायचं.
का थांबवलंच मला? हे बघ, तिच्या नावाची ना गाठ मी आधीच मारली, आता सोडणार नाही मी आई तिला. आई तू प्लीज शांत हो. हे बघ, या सगळ्यात सलील चुकलं हे आपण विसरता कामा नये. अरे तू रिक्षा समीर, आई आई आपण रस्त्यावर आहोत, शांत हो जरा. मग तुला वाटतंय ना मी शांत राहावं, तर हिला सांग आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. सांग ना. हो 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 हो. समीर, प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. मी खरंच काही केलेलं नाहीये. मी सलीलच्या विरोधात कंप्लेंट केलीस तू कंप्लेंट. माझ्या पोराच्या विरोधात तूच कंप्लेंट केलीस. आम्ही खात्री करून आलोय. पोलिसांनी सांगितलं आम्हाला. ते सई तुझा फोटो सगळं बघून आलोय आणि आता खोटे बोलतेस, नालायक खोटारडे. आई समीर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, मी हे बघा, आम्ही खात्री करून आलो. नाही, माझ्या भावाचं चुकलंय मला मान्य आहे. त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना त्रास झालाय मला हेही मान्य आहे. त्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे हेही मान्य आहे. पण तुम्हाला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तुम्ही मला सांगायला हवं होतं. तुम्ही पोलिसात गेल्यावर या गोष्टीला काय वळण लागलं याची मी पोलिसात नव्हतं जायला पाहिजे. मित्र मानलं होतं मी तुम्हाला. आणि कुठल्याही मैत्रीमध्ये विश्वास असतो. आज आपल्या मैत्रीचा विश्वासघात केलाय तुम्ही. एकदा तुम्ही मला हे सगळं विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. समीर मी तेच सांगते, खरंच काय व्हायचंच नाहीये ना तुला. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. ह्या असल्या लोकांच्या नादी लागू नकोस. नालायक आहेत ती माणसं. चल तू घरी. गैरसमज. समीर रिक्षा